नमस्कार मित्रांनो. तुळ राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिन्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कलाटणी मिळणार आहे. कारण सर्व जे महत्त्वपूर्ण ग्रह आहेत हे तुमच्यासाठीच तुम्हाला संपूर्ण मदत करायला उभे आहेत. गुरु, रवी, मंगळ, बुध, शुक्र हे सर्व ग्रह हे अतिशय महत्त्वाच्या अशा शुभ स्थान 5 आणि 9 या स्थानामधून भ्रमण करणार आहे. तुमच्या मनातील इच्छा, आकांक्षा पूर्तीचा हा संपूर्ण महिना असणार आहे. परंतु जसं म्हणतात की चंद्रावर सुद्धा काही डाग आहेत. त्याप्रमाणे या संपूर्ण कालावधीमध्ये थोडाफार तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कारण रवी, बुध, शुक्र हे 3 ग्रह राहूच्या युतीमध्ये सुद्धा याच महिन्यात जाणार आहे. अर्थात या संदर्भात कोणती काळजी घ्यायला हवी? तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र हा चतुर्थातून पंचमात भ्रमण करेल दिनांक 5 तारखेला. राशीचा जो षष्ठेश आहे गुरु हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आहे. सध्या तो वक्री आहे आणि राशीच्या षष्ठस्थानामध्ये शनी आणि नेपच्यून आहे. काळजी करू नका, हा संपूर्ण महिना जो आहे तुमच्यासाठी अतिशय उत्तम, शुभफलदायी आणि संपूर्णपणे एनर्जीने भरलेला आहे. म्हणजे ऊर्जेने ओतप्रोत अशा प्रकारचा हा कालावधी जाणार आहे. तसंही पाहिलं तर तुमची जी रास आहे ही बॅलन्स्ड रास आहे. समतोलत्व राखणारी ही रास आहे. म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन कधीही तुम्ही वाहत जात नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा साधक-बाधक विचार करणारी ही तुमची रास आहे. लॅविश लाईफस्टाईलने राहणारी आहे, जीवनाचा संपूर्ण आनंद घेणारी रास आहे आणि तशाच प्रकारचं संपूर्ण जे ग्रहांचा अनुभव आहे तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहे. तुम्ही हाती घेतलेली कामं पूर्ण होणार आहे. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही तुम्ही अनुयोजाल तुमच्या मनामध्ये ते पूर्णसुद्धा होणार आहे. भाग्यात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा तुम्हाला उत्तम सुबुद्धीसुद्धा देणार आहे, अर्थातच. त्यामुळेच बऱ्याचशा घटना, घडामोडी या तुमच्यासाठी योग्य ठरणार आहेत आणि जीवनाच्या संदर्भातलं एक ठराविक ध्येय तुम्ही या महिन्यामध्ये साकारणार आहात. तुमच्या मनातल्या इच्छा, आकांक्षापूर्ती या महिन्यात निश्चितच होणार आहे. यानंतर आपण चर्चा करू, आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा राहील? जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ हा चतुर्थातून पंचमात भ्रमण करेल. राशीचा जो पंचमेश आहे शनी हा षष्ठात भ्रमण करतो आहे. जो अष्टमेश आहे शुक्र हा सुद्धा चतुर्थातून तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि रवी सुद्धा चतुर्थातून पंचमातच भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण जो महिना आहे हा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी अतिशय उत्तमच असणार आहे. तुमचा जो मूलभूत पिंड आहे की थोडंसं मजा करणं, लॅविश लाईफस्टाईलकडे थोडंसं आकर्षित होणं, या सर्व गोष्टींची पूर्ती ही तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. गरज फक्त एकच आहे की मिळालेल्या पैशाचा विनियोग कशा प्रकारे करायचा किंवा त्याची इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारची करायची ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण आहे. अर्थात या ठिकाणी सुद्धा तुम्हाला गुरुचा साथ किंवा गुरुचं बळ हे उत्तम प्रकारे लाभणार आहे. ज्या तुळ राशीच्या व्यक्ती शेअर मार्केटमध्ये ट्रेड करतात, त्यांच्याकरता सुद्धा हा कालावधी अतिशय चांगला असणार आहे. लक्ष देण्यासारखी इथे एकच गोष्ट आहे, ती म्हणजे जे मगाशी सांगितलं, की रवी, बुध आणि शुक्र हे तिन्ही राहूच्या युतीत जाणार आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना नीट विचार करा. इतर लोकांसाठी एखादी गोष्ट झालेली आहे म्हणून मीही ती गोष्ट करीन असं मात्र करू नका. कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेताना सांधक विचार करणं गरजेचं राहील. जसं तुमची जी रास आहे ही बुद्धी तत्वाची सुद्धा आहे. त्याच्यामुळे वेगळं सांगण्याची गरज नाही. तुमची आकलनशक्ती, ज्ञानशक्ती अतिशय उत्तम समजली जाते. याचाच थोडासा उपयोग तुम्हाला करणं गरजेचं राहील, जेणेकरून तुम्ही घेतलेले निर्णय हे अचूक ठरते. मात्र भाग्याची साथ ही निश्चितच तुम्हाला लाभणार आहे. गृहसौख्य किंवा फॅमिली हॅपीनेस याबद्दल सांगायचं झालं, तर गेल्या साधारण 15-20 दिवसामध्ये थोडंसं घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग तुम्ही अनुभवलेले असतील. डिफरन्स ऑफ ओपिनियन, मतभेद चित्रपटातलं वातावरण थोडंसं तापलेलं असेल. आत्ता ते हळूहळू कमी होणार आहे. घरातली शांती परत पूर्ववत होणार आहे. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या महिन्यामध्ये हाती घेऊ शकता. नवीन वास्तू घेणं, असलेली विकणं, वास्तूमध्ये रेनोव्हेट करणं, वास्तूच्या संदर्भातले उपाय करणं, या सर्व गोष्टी तुम्ही या महिन्यामध्ये जरूर करा. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिप हे सुद्धा प्रांत थोडासा महत्त्वाचा आहे तुळ राशीकरता. भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण हे तुमच्यामध्ये मुळातच असतं. अर्थात रिलेशनशिपमध्ये असणं हे काही वावगं नाही, वेगळं नाही. मात्र या महिन्यामध्ये
15-18 तारखेनंतर थोडंसं तुमच्यामध्ये रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर खटके वगैरे उडू शकते. त्याकडे लक्ष द्या. परंतु एक गोष्ट दुसरी अशीही चांगली आहे, की जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिपमध्ये जायचं असेल, तरीसुद्धा हा संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त, उत्तमच असणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा सगळा संपूर्ण जो कालावधी आहे, हा अतिशय सुंदर असणार आहे. फक्त फेब्रुवारी महिन्याचा जो शेवटचा जे साधारण 8-10 दिवस असेल, त्यावेळेस थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. छोट्यात छोटा जरी तुम्हाला संकेत मिळाला, सिग्नल मिळाला लगेच तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. पण फक्त आणि फक्त विनाकारण इतरांचे त्रास बघून किंवा काही गोष्टी ऐकून स्वतः त्रास करून घेऊ नका. ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण पंचमात भ्रमण करणारा जो राहू आहे, हा थोडासा भ्रमित करेल. काही गोष्टीचं उगाचच तुम्हाला स्ट्रेस, टेन्शन येईल. त्याच्यापासून लांब राहा, त्याच्यापासून अलिप्त राहा. गोष्टी सरळ-सरळ ठेवा, ट्रान्सपरन्सी स्वतःमध्ये ठेवा, जेणेकरून त्रास होणार नाही. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना अगदी नेक्स्ट लेव्हलचा असेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमची जी रास आहे बौद्धिक तत्वात अतिशय उत्तम मानली जाते. त्यामुळे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती चांगलं असणं किंवा शिक्षणामध्ये पुढे जाणं हा मार्ग तुमच्यामध्ये येतोच. या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा तुम्हाला अनुभव येणार आहे. याआधी तुम्ही जी काही परीक्षेची तयारी केलेली असेल शिक्षणाच्या संदर्भामध्ये, त्याची उत्तम बाजू तुम्हाला ह्या महिन्यामध्ये निश्चित दिसेल. खास करून तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो अतिशय चांगला राहील. याबरोबर जोडीला जर का तुम्ही आणखीन थोडी मेहनत घेतली, तर अर्थातच त्याचे आणखीन चांगले रिझल्ट्स हे तुम्हाला निश्चितच मिळतील. एकंदरीतच या सर्व प्रांतामध्ये तुळ राशी अतिशय उत्तम चालणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं, तर वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात रस्सी केस तुम्ही बघितलेले असेल जानेवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ते नॉर्मल होईल. उलटपक्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदारावरून बाहेर केला जाणं, चांगला वेळ व्यतीत करणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये थोडाफार तुम्ही पाहिलं असेल, वरिष्ठांबरोबर मतभेद, सहकर्मींवर वादविवाद असे काही अनुभव घेतलेले असतील. या महिन्यामध्ये हे सगळे अनुभव अगदी नॉर्मल होणार आहेत, काळजी करू नका. व्यवसाय किंवा तुमचा जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला चांगली मिळणार आहे. एकत्रितच तुळ राशीकरता सर्व जी जीवनाची क्षेत्रे आहेत, ही अक्षरशः तुम्हाला उत्स्फूर्तपणे साथ देणार आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये. आता आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असते. जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे की राहूची रवी, बुध आणि शुक्र यांच्यावर युती होणार आहे. तर हे काय जे दिवस आहेत ते थोडेसे सांभाळणं गरजेचं आहे. ते कोणते आहेत ते थोडं बघू ग्रहयोगांबद्दल. 8 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र जो की पंचमात भ्रमण करतोय, हर्षल अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र आरोग्याकडे लक्ष द्या. छोटे मोठे त्रास वगैरे होऊ शकतील. दिनांक 13 तारखेला राहू आणि बुधाची युती होणार आहे, जे मी आधीपासून सांगतो आहे. तर राहू बुधाची जी युती आहे, ही थोडंसं तुमच्या विचारांना प्रभावित करेल. विचारांच्या संदर्भात गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होऊ शकतील आणि तुम्ही घेतलेले अंदाज चुकू शकतील. तर या ठिकाणी थोडीशी काळजी घ्या. दिनांक 16 तारखेला रवी आणि हर्षाचा केंद्रयोग पंचम आणि अष्टमातून होणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं या दरम्यान गरजेचं ठरेल. दिनांक 19 तारखेला राहू आणि शुक्राची युती होणार आहे. या ठिकाणी थोडंसं काळजी घ्या. जो शुक्र आहे हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, गैरसमज होतीलच आणि गैरसमज झाल्यामुळे किंवा अशा काही मनामध्ये गोष्टी किंवा भावना आल्यामुळे तुमचे रिलेशनशिप मात्र टोकावरती नेऊ नका. थोडंसं हॉल्ट घ्या. थोडंसं वाट बघा. 2 ते 3 दिवस कुठल्याही प्रकारचे निर्णय घेण्याच्या आधी वाट बघा. त्यानंतर तुम्हाला सत्य जे आहे ते हळू-हळू निवडलं लागेल तुमच्या समोर येईल. परंतु भावनेच्या आधीचा लगेचच्या लगेच टोकाचे निर्णय मात्र घेऊ नका. कारण तशा प्रकारचा जी परिस्थिती आहे, अनुभव जो आहे, हा साधारण 19 तारखेच्या आसपास येऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. दिनांक 20 तारखेला शनी आणि नेपच्यूनची युती षष्ठास होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. ज्या तुळ राशीच्या व्यक्तींना लाँग टर्ममध्ये काही शारीरिक व्याधी असतील त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. 22 तारीख अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय उत्तम फलदायी असणार आहे. इच्छा आकांक्षा पूर्तीचा हा कालावधी असणार आहे. म्हणजे त्या कुठल्याही क्षेत्रामधल्या असू शकते. विवाहाच्या संदर्भात असतील, आर्थिक संदर्भात असेल, सोशल लाईफच्या संदर्भात असते, तुमच्या करिअरच्या संदर्भात असतील किंवा अन्य काही. तर हा जो शुक्र गुरुचा जो त्रिकोण योग आहे, पंचमानतन आणि भाग्यफल अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्याची अगदी संपूर्ण साथ तुम्हाला लाभणार आहे. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसणार आहे.
27 तारखेला पंचमातून मंगळ आणि अष्टमातला हर्षल हा केंद्र करणार आहे. वादविवादापासून लांब राहणं गरजेचं राहील. 28 जी तारीख आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण राहील. रवी आणि राहूची युती तुमच्या पंचमात होणार आहे. ही जी युती आहे ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये म्हणा किंवा जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. अति विश्वासापोटी त्रास होईल तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये. तर रवी राहूची जी युती तुमच्या पंचमात होणार त्या संदर्भात ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. 28 फेब्रुवारीला ही युती आहे, किंबहुना यामध्ये तर सगळ्यात अशुभप्रदायी योग असं सुद्धा याला म्हणता येऊ शकेल. लक्षात घ्या, या संपूर्ण महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्रहण सुद्धा आहे, सूर्यग्रहण दिनांक 17 तारखेला अमावस्येच्या दिवशी. आता हे जे सूर्यग्रहण तुमच्या पंचमात होणार आहे, मात्र ते भारतामध्ये दिसणार नाही. त्याच्यामुळे त्याचे सरळ सरळ परिणाम हे दिसणार नाही तरी सुद्धा सावध सुखी या संदर्भात काळजी घ्या. जी पौर्णिमा आहे ती 1 तारखेला आहे. पौर्णिमा आणि अमावस्येला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेणं टाळणं गरजेचं राहील. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की तुळ राशीसाठी जो फेब्रुवारी 2026 जो महिना आहे हा निश्चितच गेम चेंजर होणार आहे. तर मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं फेब्रुवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.